अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा यंदा 19 मार्च 2026 वार गुरुवारी आलेला आहे. आपलं मराठी नवीन वर्ष. ह्याच दिवसापासून मराठी नवीन वर्ष सुरू होतं असं म्हणतात आणि 3.5 मुहूर्तापैकी एक संपूर्ण मुहूर्त आहे. गुढीपाडवा म्हटलं तर ह्या दिवशी आपण खरेदी करणं, नवीन वर्षाचं स्वागत एकदम जोरदार करत असतो आणि ह्या दिवशी काही उपाय सुद्धा करायचे असतात. ते कुठलेच तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करते. सगळ्यात आधी मागच्या वर्षी ज्यांनी हा उपाय केला आहे त्यांना सगळं माहिती आहे, पण ह्या वर्षी परत तुम्हाला नव्याने हा उपाय करायचा आहे. काय करायचं आहे तर ह्या गुढीपाडव्याच्या दिवशी या गुढीपाडव्याचं अवचित्त साधून आपल्या घरात धनधान्य समृद्धीकारक एक तोडगा करायचा आहे. एक पोटली बनवायची आहे जी आपल्याला आपल्या घरात ठेवायची आहे. आणि दुसरं, घरात कधीही वाईट शक्ती, नजरबाधा, दोष येऊ नये म्हणून ही दुसरी पोटली, असं आपण दरवर्षी गुढीपाडव्याला करत असतो. आता ही पोटली कुठे मिळेल तर बघा, तुमच्या जवळपास केंद्र असेल तर तुम्ही तिथून घेऊ शकता. केंद्र नसेल तर ह्या वस्तू ज्या ज्या सांगते त्या तुम्हाला कुठल्याही दुकानात मिळून जाईल. अगदी 25-30 रुपये किंवा 40 रुपयापर्यंत मिळेल. केंद्रात पण तेवढीच रक्कम आहे. आता केंद्रातली किंमत मला माहिती नाही आहे, कारण मी मागच्याच वर्षीच तुम्हाला दाखवते. मला जेव्हा घ्यायला जाईल तेव्हा मला समजेल. 60 रुपयापर्यंत मिळून जाईल, कारण वस्तू पण तेवढ्या आहेत. हा म्हणजे 40-50 रुपयापर्यंत केंद्रातली किंमत असेल. आता जवळपास केंद्र नाही आहे, तुम्हाला ह्या वस्तू कुठल्याही धार्मिक दुकानात मिळून जाईल. तिथून तुम्ही खरेदी करा. म्हणून लवकर व्हिडिओ करण्याचं हेच कारण आहे की ह्या वस्तू तुम्हाला मिळतील. अगेन, ज्यांना ह्या वस्तू मिळणार नाही किंवा ज्यांच्या जवळपास केंद्र नाही आहे त्यांना केंद्रातल्या मावशींचा नंबर देते, तिथून ऑर्डर करू शकता. पण एवढंच आहे, तुमचे कुरिअर चार्जेस वाचावे म्हणून जवळच्या केंद्रात बघा, नाहीतर तुम्ही दुकानात जवळच्या तुम्हाला मिळून जाईल. पण काय होतं ना, केंद्रातून आणलं ना तर सगळ्या वस्तू अशा छानपैकी पॅक करून मिळतात. त्याच्यामध्ये अशी पोटली पण मिळते आणि त्याच्यामध्ये एक चिठ्ठी पण असते की कसं काय करायचं ते तुम्हाला सगळं कळतं. म्हणून तुम्ही जवळच्या केंद्रातूनच घ्या किंवा केंद्रातल्या मावशींचा नंबर देते 8208729212. त्यांना संपर्क साधा की जेणेकरून तुम्हाला ही पोटली लवकरात लवकर तुमच्या घरी मिळेल. आता अगदी गुढीपाडव्याच्या 3ऱ्या, 4थ्या, 5व्या दिवशी जरी भेटली तर कुठल्याही बुधवारी तुम्ही हा उपाय करू शकता. कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ नाही, आपल्या केंद्रातली सेवा आहे. चला आता तुम्हाला सेवा सांगते काय करायचं आहे. बघा, आता ही धनधान्य समृद्धीकारक पोटली असणार आहे. याच्यात काय काय सामान मिळतं ते मी काढून ठेवलं आहे, ते तुम्हाला दाखवते. एक हळकुंड मिळतं, एक रंगारी हिरडा मिळतो, एक पॅकेट नागकेशर मिळतं आणि मीठ. ठीक आहे, म्हणून सांगते तुम्हाला कुठेही मिळून जाईल. आता हे पावलं आहे, हे महाराजांचे तांब्याचे पावलं आहे. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये 1 रुपयाचा कॉइन असतो. हे बघा, हा असं जे तांब्याचा कॉइन असतो, बाकी काही नाही आहे. आता हे काय करायचं, हे सगळं एकत्रित याच्यात टाकायचं, म्हणजे हे टाकलेलंच असणार आहे. हे सगळं एकत्रित घ्यायचं. गुढीपाडव्याच्या दिवशी दिवसभरात तुम्ही कधी पण हा उपाय करू शकता. हे सगळं एकत्रित याच्यात टाकायचं आणि याच्यामध्ये काय टाकायचं, आपल्या घरातले गहू टाकायचे. पण एक सांगते, याच्यात डायरेक्ट गहू टाकायचे नाही. एखादी प्लास्टिकची पिशवी घ्या छोटीशी, त्याच्यात गहू टाका, ती सील पॅक करा आणि याच्यात ठेवा, म्हणजे गहू खराब होणार नाही. कारण मीठ असतं, मिठाला पाणी सुटतं, त्याच्यामुळे गहू खराब होतात. म्हणून आधीच सांगते. हे झालं. घरातला 1 रुपयाचा कॉइन असेल, 1 रुपयाचं नाणं, ते याच्यात टाकायचं, घरातले गहू टाकायचे आणि हा तोडगा आपल्याला करायचा आहे. आता तो कसा करायचा, शक्यतो ही सेवा करत असताना घरातल्यांनी सगळ्यांनी उपस्थित असणं महत्वाचं आहे. घरात ही सेवा कोणीही करू शकतो, हरकत नाही. आता ही सेवा म्हणजे काय करायचं आहे, हे आपण उजव्या हातात घ्यायचं आणि 1 माळ, फक्त 11 माळी केल्या तर सोन्याहून पिवळं, पण नाही शक्य होतं 1 माळ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, आपल्याला 1 माळ जप करायची आहे आणि 11 माळी केली तर खूप चांगलंच. हे करून झालं. आता हा धनधान्य समृद्धीकारक तोडगा आहे. आपल्या घरात कधीच धनधान्याची कमतरता पडू नये, धान्याची कमतरता पडू नये म्हणून हा उपाय केला जातो. ही पोटली तयार केली जाते आणि ही तुम्हाला किचन मध्ये ठेवायची आहे. आता मग ती किचन ओट्यावर तुम्ही कुठेतरी असं हँगिंग करून ठेवू शकता किंवा तुमच्या घरात जर फर्निचर असेल तर फर्निचर, म्हणजे किचनच्या वरती जर फर्निचर असेल तर तिथे ठेवू शकता. किचन ट्रॉलीमध्ये तुम्ही ठेवू शकता. किचनच्या वरती एखादी मांडणी असेल तर त्याच्यात तुम्ही ठेवू शकता. थोडक्यात काय, किचन ओट्यावर तुम्हाला
हे ठेवायचं आहे, म्हणजे किचन मध्ये तुम्हाला हे ठेवायचं आहे. ठीक आहे. आता एकदा ठेवलं तर परत बघायचं नाही. तर कधी पण मग पौर्णिमा असो तो काढायचं, परत एकदा त्याच्यावर सेवा करायची. एकदा केलं तर केलं असं नाही. शक्यतो सेवा करा, वारंवार वारंवार सेवा करा. महिन्यातून एकदा, 2 महिन्यातून एकदा, 3 महिन्यातून एकदा, जेव्हा आठवेल तेव्हा एक एक माळा जप करायची. म्हणजे काय होतं ना, त्याच्यावर आपण जेव्हा सेवा करतो तर त्याचा चार्ज होतो, तेवढी एनर्जी येते. म्हणून हे तुम्ही अगदी 2-3 महिन्यातून एकदा तरी ही सेवा करायची. ताई, आमच्याकडे जुन्या वस्तू आहे, फक्त मीठ खराब झालं आहे किंवा काय असेल, जुन्या वस्तू असेल तर त्याच वापरा, हरकत नाही, त्याच घ्यायच्या, सेवा करायच्या, पण आधी चेक करा त्या चांगल्या आहे का. या पद्धतीने हा झाला पहिला तोडगा. दुसरा, जो आपल्याला आपल्या घराच्या म्हणजे मुख्य दरवाजाच्या वरती, स्वतःचं घर असेल, भाड्याचं घर असेल तेव्हा सेवा करू शकता. त्याच्याच बरोबर मासिक धर्मसूतक विटाळ असेल तर घरातल्यांना कोणाला तरी करायला सांगा. कोणीही करणार नसेल तर कुठल्याही बुधवारी तुम्ही करू शकता. आता याच्यामध्ये काय आहे, तर याच्यामध्ये 3 इंच वडाच्या झाडाची मुळी आहे. आता हे मी काढत नाही कारण खूप छान पॅक आहे हे. तर 3 इंच वडाच्या झाडाची मुळी असते, 3 इंच, आणि एक रंगारी हिरडा. आता तुमच्या जवळपास जर वडाचं झाड असेल तर 3 इंच ती मुळी आणायची, एक रंगारी हिरडा आणायचा, तो तुम्हाला कुठल्याही दुकानात मिळून जाईल, तो आणायचा आणि त्याच्यावर सेवा करायची. किंवा दुकानात केंद्रात तुम्हाला मिळून जाईल, अगदी 10-15 रुपयाला आहे हे. 10 पण नसेल, म्हणजे 10-12 रुपयाला असेल हे. नाही तर घराजवळ वडाचं झाड असेल, 3 इंच आणायची, रंगाडी हिरडा आणायचा, असं लाल कलरच्या याच्यामध्ये बांधायचं आणि सेवा करायची. आता हे काय करायचं तुम्हाला सांगते. हे आणल्यावर याच्यावर आधी पाण्याने अभिषेक करायचा, म्हणजे पाणी वगैरे पाण्याने थोडंसं धुवून घ्यायचं. धुवून झाल्यावर हातात घ्यायचं, एक माळ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, नाही तर 11 माळी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप तुम्हाला करायचा आहे. आणि नंतर याच्यावर हळद, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं, धूप दीप ओवाळायची, महाराजांना प्रार्थना करायची की माझ्या घरात कधीही वाईट बाधा, वाईट संकट, नजर दोष माझ्या संसाराला, माझ्या कुटुंबाला सगळ्या दोषातून वाचव, अशी प्रार्थना करायची. आणि ते रंगारी हिरडा आणि 3 इंच वडाची मुळी उचलायची. तिथून पूजा करून झाल्यावर दिवसभरात कधी पण तुम्ही हा तोडगा करू शकता. असं काय केलं अतिशय उत्तम, जसं जमेल तसं तुम्ही करू शकता. तिथून उचलून झालं की एका लाल कपड्यामध्ये बांधायची. आणि आपलं घराचा वरचा जो भाग आहे, आता मी माझ्यावरनं सांगते, माझ्या घराच्या वरती जी पट्टी आहे ना, मी ती पिरॅमिडची पट्टी लावलेली आहे. माझ्या मुख्य दरवाजावरनं जेव्हा मी आत येते, बाहेर नाही, मुख्य दरवाजावरनं मी जेव्हा आत येते तेव्हा मी तिथे वरती पट्टी लावलेली आहे. तुम्ही नसेल लावली तर एक खिळा ठोका त्याच्यावर टांगून द्या. आता मी पट्टी लावली आहे, तुम्ही उजव्या बाजूला, डाव्या बाजूला किंवा मध्ये, मुख्य दरवाजाच्या वरती आतल्या बाजूने, परत एकदा सांगते, मुख्य दरवाजाच्या वरती आतल्या बाजूने उजव्या, डाव्या किंवा मधोमध तुम्हाला हे असं टांगून द्यायचं आहे. या पद्धतीने बस झालं. वर्षातून एकदाच हा तोडगा केला जातो. दरवर्षी भरपूर महिला ह्या सेवा करतात. जर तो तुमचा चांगला असेल तर नवीन खरेदी करू नका. पण हो, जर तो खराब झाला असेल काही कारणांनी, चेक करा. व्यवस्थित नसेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता, नाहीतर जवळच्या केंद्रात तुम्हाला मिळून जाईल, की जेणेकरून तुमचे कुरिअर चार्जेस वाचतील. नाही ते करायला जमत तर सगळ्या वस्तू मस्तपैकी गोळा करायच्या, असं प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पॅक करून स्टॅपलर बी लावून द्यायचं, आणि मग तुम्ही तुमचीच पोटली बनवू शकता. या पद्धतीने बघा, जसं तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही करण्याचा प्रयत्न करा, पण नक्कीच करा, कारण आपण हा दरवर्षी आपण उपाय करत असतो. तर आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.